माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ श्री गुरु चरित्र महिमा अध्याय 48वा अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा. अध्याय 48 श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र. श्री गणेशाय नमः. सिद्धमणे नामधारकासी कथा वर्तली परियेसी श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी परम पवित्र ऐकपा. गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू. भक्त होता एक क्षुद्र नामतया परतेश्वर. श्री गुरु नित्य संगमासी जात सती अनुष्ठानासी मार्गी तो क्षुद्र पर्ययसी आपले शेती उभासे. श्री गुरु ते नित्य देखोनी येई धावत शेतातुनी साष्टांग नमन करवणी पुनरपि जाय आपले स्थान. मध्याग्न काळी मठासी येता मागुते नमस्कारी पर्ययसी ऐसे किती दिवस वर्षी क्षुद्र भक्ती करीत असे. नमन करिता क्षुद्रासी पुसती श्री गुरु संतोषी. का रे नित्य कष्टोसी आड पडतोसी येऊनिया. तुझे म्हणे काय वासना सांगे त्वरित विस्तारण. क्षुद्र विनय कर जोडून शेता फुले विकावे. तुम्हासी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता. पोटरी येतील आता आता तुझे निधर्म जेव. श्री गुरु गेले शेतापासी पाहुणे म्हणती त्या क्षुद्रासी सांगेन तुझ घरी जरी ऐकसी विश्वास होईल बोलाचा. क्षुद्र विनय स्वामी यासी गृहाचे कारण मासी. दुसरा भाव मदपासी नाही स्वामी म्हणत असे. मग निरोपी श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी. परतुणी येऊ मध्याग्नेसी तव सर्व पीक का पावे. ऐसे सांगुनी क्षुद्रासी श्री गुरु गेले संगमासी. क्षुद्र विचार करी मानसी गुरुवाक्य मज कारण. छिद्राला ग्रामात अधिकारी असी विनवित खंडोणी द्यावे आपले शेत गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य. अधिकारी म्हणती त्यासी पीक झाले बहु शेतासी म्हणून उक्ते मागतोसी कारण करू जाण. नाना प्रकारे विनवित त्यासी द्विगुण देईन गत संवत्सरासी. अंगीकारिले संतोषी वचनपत्र लिहून घेती आपण वयपत्र घेऊन लोक मिळवणे तत्क्षणे. गेला सेता संतोषणे कापिन म्हणे वेगेसी. कापुहार मेले पिकासी स्त्रीपुत्र वर्जिती त्यासी. भाषण घेऊन पुत्रासी मारू लागला तो क्षुद्र. समजता ते मारी येणे परी पळता आली गावा भीतरी. आडपडती राजवारी पिसे लागली पतीसी. सैन्याशी येतीश्वराच्या बोले पीक सर्वही कापिले. आमुचे जीवित बाणस गेले आणिक मासा भक्षितो आम्ही. वर जाव्या मानसे पाठविती नायके क्षुद्र कवणे गती. क्षुद्र म्हणे जरी अधिकारी भीती पेवीचे धान्य असे ते देईन. जरी भीतील अधिकारी तरी देईन हाताची घरी. बुरे भानेन त्यांचे द्वारी पत्र आपण दिले असे. ही तुके होता क्षुद्र देखा पीक कापिले म्हण पूर्वका. उभा असे मार्गी एका श्री गुरु आले परतोने. विनोदी तुझ सांगितले तो निर्धारे कापिले म्हणे तुमचे वाक्य भले तेची कामधेनू मज. ऐसे ऐकणे श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ती होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून या. ऐसे सांगणे श्री गुरुनाथ आले आपणच ग्रामात. सवे क्षुद्र असे येत आपले घराप्रती गेला. उसाव्या लोक येथे समस्त होत सीताचे घरी अकांत. तरी पुत्र सर्व रोदन करीत म्हणती आमचा ग्रास गेला. क्षुद्र समजता संबोनी नकरी चिंता राहा सुखी गृसोय नेनती मूर्खी. कामधेनू असे वाक्य त्याचे. एकेकाचे सहस्र गुण अधिक लाभाला तुम्ही जन. स्थिर करणा आणि नव्हे निर्धार पै. श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैसे असे त्यासी. निदान जोडिले अम्मासी म्हणून तो क्षुद्र सांगत असे. समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमित. वायू झाला अतिशीत ग्रामीचे पीक नासले. समस्त ग्रामीचे पीक देखा क्षिते नासले सगळी का. प्रजन्य पडिला कळी का मुळ नक्षत्री पर्ययसा. ग्राम राहिला पिके विन क्षुद्र सेट वाढले शतगुण. वाढले याव नाळ सगुण एक एक 11 फरक गंडेची. ते क्षुद्र स्त्री संतोष होणे शेटा आली पूजा घेऊने. अवलोकित असे आपले नयनी आनंद करीत असे. येऊनी लागे पतिशी चरणे विनय तसे कर जोडणे बोले मधुर करुणावचने क्षमा करणे म्हणत असे. ऐसे पतीशी विनवणी शेतीशी पांडवाशी प्रजोनी विचार करीती दोघे जणे श्री गुरु दर्शना जावे आता. म्हणून सर्व आयतीसी पूजो आली श्री गुरुशी. स्वामी पुजती तयासी काय वर्तमान म्हणून या. नाना प्रकारे पूजा आरती क्षुद्र स्त्री करीत असे भक्ती. श्री गुरु संतोष लती प्रीती म्हणते अखंड लक्ष्मी तुझे घरी. गत संवत्सरावणी देखा शतगुण झाले धान्य अधिका. क्षुद्र म्हणत असे ऐका अधिकारी यासी बोलवणे. क्षुद्र म्हणे अधिकारी यासी पीक गेले सर्व गावासी. रीता दिसत असे कोठारासी आपण देईन अर्धवाटा. गत संवत्सर द्विगुण संवासी अंगीकृत होय पर्येसी. धान्य झाले बहुसी शतानी गुण
गुण देखा देईन अर्धभाग जीवी संतोषी संध्या न कराहो मानसी हरिकारी म्हणती तयासी धर्महाणी केवी करो गुरुकृपा सता तुझरी पीक झाले बहुता परी नेऊणी आपले घरी राज्य करी म्हणती त्यासी संतोषोनी क्षुद्र देखा विप्रासी वाटी धान्य अनेका घेऊन गेला सकळी का राजवाटा देऊनी इति श्री गुरु चरित्रामूर्ते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे क्षुद्रवर प्रधानम नाम अष्टचत्वारि शोध्याया श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओळी संख्या 43 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा.